महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदींच्या उमेदवारांना लोकसभेत निवडून द्या, खासदार अशोक चव्हाण यांचे जाहीर सभेत आव्हान। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असून सर्वच निवडणुकीत आपले आपले पक्ष कंबर कसले असून दिनांक 19 एप्रिल रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आपले नशीब दुसऱ्यांदा अजमावत असून त्यांच्या प्रचारार्थ शहरातील मोंढा भागातील सुभाषगंज येथे रात्री जाहीर सभा पार पडली, ज्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित जनतेला आपल्या भाषणात विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदींच्या उमेदवारांना लोकसभेत निवडून देत जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सक्षमपणे नेतृत्व करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केले। तसेच 2047 वर्षी भारत देश हा संपूर्णतः विकसित होईल आणि आपला ठसा जगाच्या पाठीवर निर्माण करेल, असे यावेळी आपल्या भाषणात चव्हाण यांनी सांगितले। यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, श्रीजा चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाऊराव चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, माजी नगराध्यक्ष नारायण कोत्तावार, युसुफ सेठ बागवान, प्रवीण गायकवाड, चेअरमन गणपतराव कदम, बालाजी खटिंग, गोविंद कोपनपल्ले, खदीर कुशेरी, हमीदभाई भंगारवाले, महिला मोर्चा अध्यक्षा देशमुख, शहराध्यक्षा दीपा गोडसे, सभापती मैसाजी भांगे, कोमल जयस्वाल, रामसिंग चव्हाण, डॉक्टर संदीप पंचलिंग, गंगाधर डांगे यांच्या इतरांची उपस्थिती होती। सभा यशस्वी करण्यासाठी संजय आउलवार, सुशील शेटे, रामसिंग चव्हाण, मुन्ना चांडक, उत्तम चव्हाण, श्यामचंद्रे, कान्होबा बिस्मिले, गजानन कमरे, प्रभाकर पांचाळ यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी आतिक अहमद, मुतखेड, नांदेड। अनेक वर्ष चव्हाण साहेबांनी एकमेकांच्या विरोधात होतो। वेळेचं बंधन आहे, 6 वाजता सभा संपवायची आणि चव्हाण साहेबांना ऐकायचं। पण मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आता आम्ही एकत्र आलो ते शेवटपर्यंत एकत्र राहण्यासाठी आलो। एवढे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, उद्या होणाऱ्या 26 तारखेच्या निवडणुकीत आदरणीय देशाचे पंतप्रधान प्रवीणजी, मला ते आठवण होती पण माझं भाषण संपल्यावर ते करून करायचे थांबलो। आदरणीय मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यावे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबावं विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे। 5 वर्षाचा नेतृत्व होता, निश्चितपणाने मला देता आला असता पुढच्या कार्यक्रमात येईल। ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक देशाचं नेतृत्व कोणी करावं, देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे याची ही निवडणूक आहे। एखाद्या ठिकाणी रस्ता झाला असेल, एखाद्या ठिकाणी नाली झाली असेल नसेल, त्याच्यासाठी विधानसभेची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची आहे, नगरपालिकेची निवडणूक आहे। पण ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। आज मोदी साहेबांकडे पूर्ण जग एका आशेने बघते आहे। भारत हे जगाचं नेतृत्व करणार आहे आणि भारत हे जगाचं नेतृत्व करावं यासाठी मोदी साहेबांच्या पाठीमागे आपल्याला ताकद उभी करावी। आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व माझे सहकारी मित्र,
अनेक सभा मुदखेडच्या प्रांगणामध्ये झाल्या, पण एवढी मोठी सभा मी कधी पाहिली नव्हती. ये मुदखेड का लोगों का प्रेम मेरे पे है. लाख लाख आभार आपल्या सर्वांचे मानतो मी. या मुदखेडने मला नेहमी साथ दिलेली आहे. या मुदखेडच्या लोकांचं अफाट प्रेम माझ्या परिवारावर आहे, माझ्यावर आहे. आणि मी सुद्धा या प्रेमाची उतराई मी किती जरी कामं केली तरी मी पुरी करू शकत नाही. एवढं अफाट प्रेम तुम्ही लोकांनी मला दिलेलं आहे. मित्रों, वक्त बदल गया, हम नहीं बदलेंगे, आप नहीं बदलेंगे. आम्हाला मुदखेडमध्ये काम करायचं आहे. भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीचं काम करायचंय आणि पुढील 5 वर्ष मुदखेड को नांदेड़ जिले की सबसे टॉप शहर में मेरा मुदखेड आना चाहिए. काय कमी झालं मुदखेडला मला सांगा. आज मुदखेडचा चेहरा मोहरा, ज्याने ज्याने मुदखेड पाहायला मुदखेडचा चेहरा मोहरा बदलला. अंडरब्रिज झाला, काही लोकांनी 10 वर्ष होऊ दिला नाही तरी मी केला. अडवणारे आता दुसरीकडे आहेत. अडवाअडवी करायची कामं त्यांनी केली. मुदखेडचा अंडरब्रिज झाला, बायपास झाला, स्टेडियमचं काम लवकर सुरू होणार आहे. पाणी पुरवठा योजना आपल्या या परिसरामध्ये मुदखेडमध्ये कामं सुरू आहेत. गल्लीबोळात रस्ते झाले, पिण्याचं पाणी मुदखेडमध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये आता नळाला पाणी येणार आहे. स्मशानभूमीचं काम झालं, चौकडून रस्ते झाले. मुदखेडला जी कामं कधी 40 वर्षात झाली नव्हती ती 10 वर्षात अशोक चव्हाणांनी केली की नाही, केली की नाही. तर पुढे सुद्धा 5 वर्षामध्ये आपल्याला ह्याच्यापेक्षाही मोठी छलांग मारायची. छोटा मोठा विरोध सोडून द्या. मला काय ठिकाणी आले तर आले, गेले तर गेले, मला काय कळत. तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही? तुम्ही माझ्या बरोबर आहात. मला दुसरी कुठली फिकीर मित्र नाही. आणि म्हणून मला मुदखेडवासियांना आश्वासित करायचं आहे, कुठलाही भेदभाव नाही राहणार. आपके लिए जो मैं पहले था वही आज हूं और आगे भी वही रहने वाला हूं. फिकर करायची गरज नाही. माझ्या इथल्या मुस्लिम बांधवांना, दलित बांधवांना मुद्दा अपील करायची है. बहुत कुछ उल्टी सीधी बातें कही जाती है और जो करने वाले वही लोग हैं जिन्होंने मुदखेड़ में कभी किसी का अच्छा किया नहीं. मैं तुम्हारे लिए हूं, पहले था, आज हूं और आगे भी रहूंगा. कोई चिंता मत करो. अशोक चव्हाण दिल से बड़ा है, छोटा नहीं है दिल से. मुदखेड़ के लिए हमेशा काम करेंगे. आज आपल्याला देशामध्ये एक मजबूत नेतृत्व आपल्याला पाहिजे. आणि तुम्हारी मांगे कोई खत्म नहीं होने वाली है. सब हमारे गांव में यूं करो, हमारे गांव में ये करो, हमको रास्ता करो, बाईपास करो, सब कुछ मांगे. मेरे मुदखेड़ के फूल वाले इतना प्रेम करते, जब भी फूल लेके आते मैं कहता हूं मेरे मुदखेड़ का फूल. ये मुदखेड़ का मेरा प्रेम है कि मुदखेड़ के फूल मेरे पे आज भी पहनाने वाले मेरे मुदखेड़ के लोग. मुदखेड़ का मेरा फूल हैदराबाद जाता है, मुंबई जाता है. माझी गरीब माणसं जे मुदखेडला माझे फुलाची शेती करतात, उनको मदत चाहिए. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.